मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडलेली आहे। बहुतांश ठिकाणी पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय। नाशिकच्या निफाडमध्ये मोसमातील सर्वात कमी 6.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय। तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा पारा 7 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय। दरम्यान पुढील 3 दिवस पारा आणखी घसरेल अशी शक्यता आहे। मायानगरी मुंबईमध्ये पारा 16 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय। मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत असताना दिसतायत। उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्राला अक्षरशः हुडहुडी भरली आहे। पुढचे काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाहूयात। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा पारा घसरला असून आज निफाड तालुक्यातील गहू संशोधन केंद्र येथे घेण्यात आलेल्या तापमानाच्या नोंदीमध्ये हा पारा 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे। त्यामुळेच निफाडसह नाशिक, येवला या ग्रामीण भागात नागरिकांना दिवसा देखील शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार थंडी ही वाढत आहे आणि त्यामुळेच नाशिकच्या ग्रामीण भागात आता दिवसाही शेकोट्या पेटल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे। दुसरीकडे आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात विचार केला तर ही थंडी जी आहे रब्बी पिकासाठी पोषक असल्याचं देखील कृषी तज्ञांनी सांगितलं आहे, कारण की गहू प्रामुख्याने निफाड व नाशिक, तांदवड, येवला या पट्ट्यामध्ये गहू जास्त घेतला जातो आणि या गव्हासाठी थंडी पोषक आहे। मात्र आता आरोग्याच्या दृष्टीने थंडीचा विचार केला तर आहार तज्ञांनी आहारामध्ये काही बदल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सकाळचे व्यायाम असतील, मॉर्निंग वॉक असतील, हे करण्याच्या सूचना देखील आहार तज्ञांनी दिलेल्या आहेत। त्यामुळेच आता ही थंडीची हुडहुडी आणखी किती दिवस असणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण हवामान विभागानं आणखी काही दिवस राज्यामध्ये थंडीची लाट असणार आहे, कारण की उत्तरेकडनं जे थंड वारे वाहते त्यामुळेच राज्यात पुढचे काही दिवस हे थंडीचे जाणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।